सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वीकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला। सकाळी 7 वाजतापासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 5-5 तासांचा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम लागलं। दरम्यान यावरून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माफी मागितली आहे। पाहुयात नेमकं काय घडलं। लोकांचा विचार करा ना, काय वेळ वगैरे द्या लोकांना। ह्या टायमाला चालू होणार, 2 वाजता चालू होणार म्हणतात। एक मुलगा बेशुद्ध आहे, तो गाडीवर बेशुद्ध आहे मुलगा, ते इमर्जन्सी जा इकडे सोडा म्हणून रिक्वेस्ट करतात, कोण सोडत नाही। लोकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांची लहान लहान मुलं इथे अडकली आहेत। माझी स्वतःची बायको देखील 6 मंथ्स प्रेग्नेंट है। गाड़ी में पूरा जाम लगा हुआ है। यहाँ पे मेरी गाड़ी इस चक्कर में खराब हो गई है, बहुत सारा गाड़ी ओवरहीट हो गया है। टोटल मिसमॅनेजमेंट। इथे काही वॉशरूमची व्यवस्था नाहीये। 3 ते 3.5 तास आम्ही एकाच जागी आहोत। हा संताप आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अडकलेल्या प्रवाशांचा। सकाळी 7 वाजेपासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले प्रवासी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीत अडकले। 6-6 किलोमीटर पर्यंतच्या रांगेत 5-5 तास प्रवासी अडकून पडले। सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईच्या बाहेर पडले। त्यातच मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे खालापूर ते बोरघाटापर्यंत वाहतूक कोंडी झाली। वेळ वगैरे द्या लोकांना। ह्या टायमाला चालू होणार, 2 वाजता चालू होणार म्हणतात। एक मुलगा बेशुद्ध आहे, तो गाडीवर बेशुद्ध आहे मुलगा, ते इमर्जन्सी जा इकडे सोडा म्हणून रिक्वेस्ट करतात, कोण सोडत नाही। काय कळलं पाहिजे, जनतेचा त्रास कसं। वयस्कर आई वडील आहेत, 80-76 वय आहे आईचं। गाड्या किती फेल झाल्यात तिकडे रोडवर। गाडी पुढे घ्या प्लीज। हेवी ट्रॅफिक इकडे चालू ठेवलं, इकडे मोकळं करा लोकांना। गाडी पुढे घ्या सर। एकाच जागी माझी गाडी आता ओव्हरहीट झाली आहे आणि काहीच म्हणजे रस्त्याने एवढं ट्रॅफिक आहे की पुढे जाता येत नाही आहे। तर ही अवस्था आहे लोकांची। सगळ्या लोकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांची लहान लहान मुलं इथे अडकली आहेत। माझी स्वतःची बायको देखील 6 मंथ्स प्रेग्नेंट आहे आणि लेडीजनाही वॉशरूम वगैरे म्हणजे काही कुठे जाता येत नाही आहे। लांबच लांब लागलेल्या ट्रॅफिक जाममध्ये अनेकांच्या गाड्या बंद पडल्या, अनेकांच्या कारमधलं पाणीही संपलं। लहान मुलांपासून ते वृद्ध आणि गर्भवतींनाही या ट्रॅफिक जाममुळे त्रास झाला। उन्हामुळे सगळ्या गाड्या ओव्हरहीट होऊन एकाच जागी थांबल्या आहेत। आम्ही पण त्यासाठीच बाजूला थांबलो आहोत आणि आम्ही एक्झॅक्ट मिसिंग लिंकच्या अगदी ओपनिंगला आहोत आणि आज इनॉग्रेशन असल्यामुळे मिसिंग लिंकचं इथे खूप ट्रॅफिक झालं आहे आणि मी माझ्या मुलाबरोबर आहे 6 वर्षाच्या आणि मी प्रेग्नेंट पण आहे। तिथे काही वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। 3 ते 3.5 तास आम्ही एकाच जागी आहोत, त्यामुळे खूप नागरिकांना त्रास होत आहे इथे। मिसिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही वाहतूक कोंडीत असलेल्या नागरिकांची माफी मागितली। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। या वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळेही अडकल्या। 2 तास एकाच ठिकाणी अडकल्यानं सुप्रिया सुळेंनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय, तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। कितना टाइम, किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। आंबा एक मिनिट। आमच्या सुप्रिया ताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रिया ताईंना सांगू इच्छितो की सुप्रिया ताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हेलिकॉप्टरनं मिसिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले।
मात्र हेलिकॉप्टरने उतरताच त्यांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांना टोल न घेता रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. तर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मात्र वाहतूक कोंडीत असलेल्या प्रवाशांनाच दमानं घेण्याचा सल्ला देत होते. ट्रॅफिक जाम झाले खूप. हे हेवी बाजूला करून हेवी ट्रॅफिक थांबवू नये का? तर एकदा प्रोग्राम झाला की मिसिंग लिंक पण आपण ओपन करणार आहे. नाही पहिलं तर यांना तर जाऊ दे या रोडची ते इन्स्ट्रक्शन द्या की टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये. आपले पोलीस उभे करायला फुल आम्ही वरून बघितलं फुल ट्रॅफिक जाम आहे. नंतर कार्यक्रम झाला लगेच सोडू पण तोपर्यंत इथून सोडू द्या. टोल बिल घेऊ नका म्हणायचं डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला. ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठीच हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे. थोडं जरा दमाने घ्यावं. आज संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली असेल. दुसरं असं की आज शुक्रवार आहे, 1 मे आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, लॉंग वीकेंड असल्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रवासी या सगळ्या परिसरामध्ये येतात. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांनाच दमानं घेण्याचा सल्ला देणाऱ्या तटकरेंना एका प्रवाशानं अजितदादांचंच उदाहरण दिलं. दादा असते तर सकाळीच लोकार्पण करून वाहतूक कोंडी होऊ दिली नसती, असं एका प्रवाशानं म्हटलं. ॲक्च्युली मला अजितदादा पवारांचं खूप पटतं. त्यांनी पुण्यातले सगळे ब्रिजेस आहेत ना, ज्यांचं ओपनिंग जे आहे ना, पहाटे 6 वाजता करायचं की लोकांना त्रास होऊ नये म्हणून. मात्र ह्या सरकारने आत्ता ज्यांनी ती दखल घेतली नाही आहे, कारण आज सुट्टीचा दिवस लागून आलेला आहे 4 दिवस, त्यामुळे त्यांनी ही दखल घ्यायला हवी. ती जवळपास 5.5 ते 6 तासांनी वाहतूक सुरळीत झाली. पण वीकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या नागरिकांचे तापलेल्या उन्हात वाहतूक कोंडीमुळे चांगलेच हाल झाले. रवी खरात आणि गिरीश गायकवाडसह रणजित जाधव, TV9 मराठी, खालापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.